दशक 9वा समास 8वा देहांत निरूपण. श्रीराम. ज्ञाता सुटला ज्ञानमते, परंतु जन्म कैसा बद्धाते. बद्धाचे काये जन्मते, अंतकाळी श्रीराम. बद्ध प्राणी मरोन गेले, तेथे काहीच नाही उरले. जाणीवेचे विस्मरण झाले, मरणापूर्वी श्रीराम. ऐसी घेतली आशंका, याचे उत्तर ऐका. आता दुष्यित होऊ नका, म्हणे वक्ता श्रीराम. पंचप्राण स्थळे सोडिती, प्राणरूप वासनावृत्ती. वासना मिश्रित प्राणजाती, देह सोडून या श्रीराम. वायो सरसी वासना गेली, ते वायो रूपेची राहिली. पुन्हा जन्म घेऊन आली, हेतू परत्वे श्रीराम. कित्येक प्राणी निशेष मरती, पुन्हा मागुते जीव येती. ढकलून दिले तेणे दुखवती, हस्तपादादिक श्रीराम. सर्पदृष्टी झालियावरी, ती दिवसा उठवी धन्वंतरी. तेव्हा ते माघारी, वासना येते की श्रीराम. कित्येक सेवे होऊन पडती, कित्येक तयास उठविती. यमलोकीहून आणिती, माघारे प्राणी श्रीराम. कित्येक पूर्वी श्रापिले, ते शापे देह पावले. उश्रापकाळी पुन्हा आले, पूर्वदेही श्रीराम. कित्येकी बहुजन्म घेतले, कित्येक परकाया प्रवेशले. ऐसे आले आणि गेले, बहुत लोक श्रीराम. फुंकिल्या सरिसा वायो गेला, तेथे वायोसूत निर्माण झाला. म्हणून वायोरूप वासनेला, जन्म आहे श्रीराम. मनाच्या वृत्ती नाना, त्यात जन्म घेते वासना. वासना पाहता दिसेना, परंतु आहे श्रीराम. वासना जाणीजे जाणीव हेत, जाणीव मुळींचा मूळ तंत. मूळ मायेत असे मिश्रित, कारण रूपे श्रीराम. कारण रूप आहे ब्रह्मांडी, कार्यरूपे वर्ते पिंडी. अनुमानिता तातडी, अनुमानेना श्रीराम. परंतु आहे सूक्ष्मरूप, जैसे वायोचे स्वरूप. सकळ देव वायो रूप, आणि भूतसृष्टी श्रीराम. वायोमध्ये विकार नाना, वायो तरी पाहता दिसेना. तैसी जाणीव वासना, अतिसूक्ष्म श्रीराम. त्रिगुण आणि पंचभूते, हे वायोमध्ये मिश्रिते. अनुमानेना म्हणून त्याते, मिथ्या म्हणू नये श्रीराम. सहज वायो चाले, तरी सुगंध दुर्गंध कळो आले. उष्ण शीतळ तप्त निवाले, प्रत्यक्ष प्राणी श्रीराम. वायोचेनी मेघ वोळती, वायोचेनी नक्षत्रे चालती. सकळ सृष्टीची वर्तती गती, सकळ तो वायो श्रीराम. वायो रूपे देवते भूते, अंगी भरती अकस्माते. विध केलिया प्रेते, सावध होती श्रीराम. वारे निराळे न बोले, देहामध्ये भरो न डोले. आळी घेऊन जन्मा आले, कित्येक प्राणी श्रीराम. राहणे ब्राह्मण संबंध जाती, राहणे ठेवणी सापडती. नाना गुंतले उगवती, प्रत्यक्ष राहणे श्रीराम. ऐसा वायोचा विकार, येवचे कळेना विस्तार. सकळ काही चराचर, वायोमुळे श्रीराम. वायो स्तब्ध रूपे सृष्टी धरता, वायो चंचळ रूपे सृष्टी करता. न कळे तरी विचारी प्रवर्ता, म्हणजे कळे श्रीराम. मुळापासून शेवटवरी, वायोची सकळ काही करी. वायो वेगळे कर्तृत्व चतुरी, मज निरोपावे श्रीराम. जाणीव रूप मूळ माया, जाणीव जाते आपल्या ठाया. गुप्त प्रकट होऊन या, विश्वी वर्ते श्रीराम. कोठे गुप्त कोठे प्रगटे, जैसे जीवन उफाळे आटे. पुढे मागुता वोघ लोटे, भूमंडळी श्रीराम. तैसाच वायोमध्ये जाणीव प्रकार, उमटे आटे निरंतर. कोठे विकारे कोठे समीर, उगाच वाजे श्रीराम. वारी अंगावरून जाती, तेणे हात पाये वाळती. वारा वाजता करपती, आली पिके श्रीराम. नाना रोगांची नाना वारी, पीडा करती पृथ्वीवरी. वीज कडाडी अंबरी, वायोमुळे श्रीराम. वायो करिता रागोद्धार, कळे ओळखीचा निर्धार. दीप लागले मेघ पडे हा चमत्कार, रागोद्धारी श्रीराम. वायो फुंकिता भुली पडती, वायो फुंकिता खांडके करपती. वायो करिता चालती, नाना मंत्र श्रीराम. मंत्रे देव प्रगटती, मंत्रे भूते अखर किती. बाजीगरी वोडंबरी करती, मंत्र सामर्थ्ये श्रीराम. राक्षसांची मावरचना, ते हे देवादिका कळेना. विचित्र सामर्थ्ये नाना, स्तंभन मोहनादिके श्रीराम. धडची पिसे करावे, पिसेच उमजवावे. नाना विकार सांगावे, किती म्हणोनी श्रीराम. मंत्री संग्राम देवांचा, मंत्री स्वाभिमान ऋषींचा. महिमा मंत्र सामर्थ्याचा, कोण जाणे श्रीराम. मंत्री पक्षी आटोपिती,
मूषके स्वापदे बांधती, मंत्री महासर्प खिळती, आणि धनलाभ श्रीराम. आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यय आला, मागील प्रश्न फिटला, श्रोतयाचा श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपणनाम समास 8वा समाप्त. दशक 9वा समास 8वा देहांत निरूपण. श्रीराम. श्रोता म्हणतो की ज्ञान प्राप्त झाल्याने ज्ञाता जन्म मरणातून सुटतो हे कळले, परंतु बद्धाला परत जन्म कसा प्राप्त होतो? देहाच्या अंतकाळी काय जन्मते? वरवर पाहिले असता असे वाटते की बद्ध माणूस मरून गेला की त्याचे काहीच उरत नाही, कारण मरणापूर्वी त्याची जाणीव संपूर्ण नष्ट झालेली असते. श्रोत्याने अशी जी शंका घेतली तिचे उत्तर आता ऐका. वक्ता म्हणतो, आता चित्त दुश्चित्त मात्र होऊ देऊ नका. देहाच्या अंतकाळी 5ही प्राण आपापले स्थान सोडतात. त्यावेळी प्राणरूप वासनावृत्तीही त्याच्याबरोबर बाहेर पडते. याप्रमाणे वासना मिश्रित पंचप्राण देह सोडून जातात. प्राण व वासना दोन्ही वायुरूपच असतात. ती वायुरूपेच राहतात व हेतू परत्वे परत जन्मास येतात. कित्येक लोक पूर्णपणे मरतात, पण काही कारणाने परत जिवंत होतात. त्यांना प्रेत समजून ढकलून दिले तर त्यांचे हातपाय आदी अवयव दुखावले जातात. सर्पाची नजर बाधली तर मनुष्य प्रेत होऊन पडतो, पण उत्तम मांत्रिक किंवा धन्वंतरी त्याला 3 दिवसांनी उठवतो, तेव्हा वायुरूप वासनाच परत माघारी येते. कित्येक शव होऊन पडतात, त्यांना दुसरे कित्येक उठवितात. यमलोकातून त्यांना परत आणलेले असते. पूर्वी कित्येकांना शाप मिळाल्याने पहिला देह जाऊन दुसरा देह प्राप्त होतो. त्यांना उशाप मिळालेला असला की त्याची मुदत संपते, तेव्हा तो दुसरा देह टाकून परत ते पूर्व देहात येतात. काही लोकांना अनेक जन्म घ्यावे लागतात. कुणी परकाया प्रवेश करतात. असे कित्येक लोक जन्मतात आणि मरतात. फुंकण्याने गती निर्माण होते, त्याप्रमाणे वासनेमुळे गतिमान झालेला प्राण मरणसमयी बाहेर पडतो. तेथे मन, वासनापूर्तीचे मुख्य साधन जे मन, तेही वायू स्वरूपच असल्याने त्यास वायुसूत म्हटले आहे. तेथे मन निर्माण झाले, मग वासना जी वायुरूप असते ती जन्म घेते. पाहायला गेले तर वासना दिसत नाही, पण ती असते. मनाच्या ज्या अनेक वृत्ती असतात त्यात वासना जन्म घेते. जाणीवेमुळे होणारी इच्छा, आशा म्हणजे वासना होय. मूळ मायेमध्ये कारणरूपाने वायू जाणीवेसहित असतो, म्हणून जाणीवेचा धागा मूळ मायेपर्यंत पोहोचतो. जाणीव ही ब्रह्मांडात कारणरूपाने आणि देहात वासनामय कार्यरूपाने असते. घाई गर्दीने तिचे योग्य अनुमान करता येत नाही. वायूचे स्वरूप जसे सूक्ष्म असते, त्याप्रमाणे जाणीवही सूक्ष्म रूप असते. सर्व देव आणि भूतसृष्टी वायुरूपच आहे. वायूमध्ये नाना विकार असतात, पण वायू डोळ्याला दिसत नाही. त्याप्रमाणे जाणीव व वासना याही अतिसूक्ष्म असतात. त्रिगुण आणि पंचमहाभूते ही सर्व वायूमध्ये मिसळलेली आहेत, पण ती दिसत नाहीत, म्हणून त्यांना मिथ्या म्हणू नये. वारा स्वाभाविकरित्या वाहत असतो तरी सुगंध दुर्गंधाची जाणीव होते. तसेच उष्ण पदार्थ शीतल होतात, तापलेले प्राणी निवतात, हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते. वायूमुळे ढग हालचाल करतात व वृष्टी करतात. वायूमुळेच नक्षत्रे भ्रमण करतात. एवढेच नव्हे तर सृष्टीतील सर्व घडामोडीला वायूच कारण असतो. देवता आणि भूते ही वायुरूपच असतात व अकस्मात अंगात प्रवेश करतात. काही विधिविधान केले की प्रेते सुद्धा जिवंत होतात. अंगात संचारणारे वारे देहाशिवाय बोलू शकत नाही. कुणाच्या तरी देहात संचार करून ते प्रगट होते व वासनापूर्तीचा प्रयत्न करते. या प्रकारे आसक्तीमुळे कित्येक प्राणी जन्मास येतात. राहणे म्हणजे अंगात देवतेचा संचार करवणे असे प्रयोग करून ब्रह्मसंबंधास हुसकून लावतात. पुरून ठेवलेले द्रव्य सापडवून देतात किंवा नाना संकटातून लोकांची सुटका करतात. याप्रमाणे वायूचा विकार व विस्तार कळतच नाही. सर्व चराचर सृष्टीचे अस्तित्व वायूमुळेच आहे. वायू स्तब्ध राहून सृष्टीला धारण करतो. चंचल होऊन तोच सृष्टी निर्माण करतो. हे कळत नसेल तर त्यावर विचार चिंतन करू लागा, म्हणजे कळेल. मूळ मायेपासून अगदी शेवटपर्यंत वायूच सर्व काही करीत असतो. वायू वेगळे इतर कोणाचे कर्तृत्व असेल तर चतुर पुरुषांनी मला सांगावे. मूळ माया ही जाणीव रूप आहे. जाणीव शेवटी स्वरूपी लीन होते. याप्रमाणे कधी गुप्त तर कधी प्रगट होऊन ती विश्वात संचार करते. पाणी जसे कधी जमिनीत गुप्त असते, कधी उफाळून वर येते, तर कधी आटते व परत जोराने प्रवाह रूपाने वाहू लागते, तशी जाणीवही कधी गुप्त असते, कधी प्रगट होते, तर कधी परत गुप्त होते. असे परिवर्तन सतत चालू असते. तसाच वायूमधील जाणीवेचा प्रकार आहे.
कधी ती प्रकट होते, कधी अदृश्य होते. याप्रमाणे निरंतर तिच्यात परिवर्तन घडून येत असते. कोठे वाऱ्याने वादळ उत्पन्न होते, तर कधी वारा आल्हाददायक झुळुकीसारखा मंद वाहत असतो. वारे अंगावरून गेले की त्यामुळे हातपाय वाळून जातात, तर कधी उभी पिके वाऱ्याने करपून जातात. नाना रोगांची उत्पत्ती वाऱ्यामुळे होते व पृथ्वीवर लोकांना पीडा सोसावी लागते. आकाशात वाऱ्यामुळेच विजेचा कडकडाट होत असतो. वायूमुळे नाना राग आळविता येतात आणि ते राग ओळखताही येतात. कुशल गायकाने दीप मल्हार राग आळविल्याने दीप लागतात, मेघ मल्हार आळविला की पाऊस पडतो, असे चमत्कार घडतात. वायू फुंकल्याने भूल पडते, वायू फुंकल्याने अंगावरील गळवे कोरडी पडतात. वायूमुळेच नाना प्रकारच्या मंत्रांचे प्रयोग केले जातात. मंत्रांमुळे देव प्रकट होतात, मंत्रामुळे भूते आकर्षित होतात. मंत्र सामर्थ्यानेच जादूचे व मंत्रविद्येचे चमत्कार घडवून आणता येतात. राक्षसांच्या मायेची करामत देवांनाही कळत नाही. स्तंभन, मोहन आदी नाना प्रकारचे विचित्र सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असते. शहाणा असेल त्याला वेडे करायचे, वेडा असेल त्यास शहाणे करायचे, याप्रमाणे किती विकार आणि प्रकार वर्णन करावेत. देवांच्या संग्रामात निरनिराळ्या मंत्रांचाच उपयोग केला जातो. ऋषींचा मोठेपणाही त्यांच्या मंत्रसामर्थ्यावरच अवलंबून असतो. मंत्रसामर्थ्याचा महिमा कोण जाणू शकेल? मंत्रांनी पक्ष्यांवर सत्ता गाजवता येते, उंदीर व इतर श्वापदे यांना बंधन घालता येते, मोठमोठ्या सर्पांना एका जागी खिळवून ठेवता येते आणि धनलाभही करून घेता येतो. असो, आता श्रोत्यांचा जो प्रश्न होता की बद्धाला जन्म कसा प्राप्त होतो, तो प्रश्न आता मिटला आहे. बद्धाला पुनर्जन्म असतो हे प्रत्ययाला आले आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपणनाम समास 8वा समाप्त.